टीचर्स यूट्यूब चॅनलवर मी प्रदीप बिलवणे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मिशन नवोदय उपक्रमांतर्गत खास विद्यार्थ्यांसाठी बनवलेले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या या चॅनलवर पाहायला मिळतील। तेव्हा तुम्ही जर माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सर्वांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळत जाईल। चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर। विषय गणित, घटक क्रमांक 13, नफा तोटा। स्वाध्याय 13.2। स्वाध्याय 13.2 पहिला प्रश्न आहे बघा। एका वस्तूची खरेदी किंमत 150 रुपये होती। 10% तोटा पत्करून ती विकली तर तिची विक्रीची किंमत किती होती? या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्याला खरेदी किंमत दिलेली आहे। त्या व्यक्तीला 10% तोटा झालेला आहे। आपल्याला त्या वस्तूची विक्रीची किंमत काढायची आहे। आता बघा 150 रुपयाच्या वस्तूवर त्याला 10% तोटा झालेला आहे। मग आपण काय करूया विद्यार्थ्यांनो, 150 चे 10% किती होतात हे आपण काढून घेऊया। तर तुम्हाला पद्धत माहित आहे बघा, 150 चे 10% चे म्हणजे विद्यार्थ्यांनो गुणिले, आणि 10% आपण अपूर्णांकामध्ये कसं लिहितो विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने लिहत असतो। 150 चे 10%। आता हा जर आपण गुणाकार सोडवला विद्यार्थ्यांनो तर 150 च्या म्हणजे अपूर्णांक जर आपण इथं तयार करतो म्हणून बघा, याच्या छेदस्थानी कोणता अंक नाही, म्हणजे आपण इथं काय धरतो, एक हा अंक गृहीत धरत असतो। मग नंतर काय करायचं बघा विद्यार्थ्यांनो, आपण काय करूया, 0 0 कमी करून घेऊया, इथला 1 0 कमी करूया, इथला 1 0 कमी करूया, ठीक आहे। नंतर बघा इथला 1 0 कमी करूया आणि इथला सुद्धा 1 0 आपण कमी करू शकतो। असं 0 कमी केल्यामुळे काय झालं विद्यार्थ्यांनो बघा, या ठिकाणी आता छेदस्थानी 1 गुणिले 1 उरला आहे। 1 गुणिले 1 म्हणजे काय होणार आहे, 1 होणार आहे, म्हणजेच काय याचा अर्थ भागाकार संपला। आता वर बघा काय उरलेलं आहे, 15 गुणिले 1। 15 गुणिले किती होते, 15 1 15, म्हणजे 150 चे 10% किती होतात, 15 रुपये। 150 रुपयाचे 10% किती होतात, 15 रुपये। मग या व्यवहारामध्ये त्या व्यक्तीला 10% तोटा झाला, म्हणजे 15 रुपयाचं त्याचं काय झालं, नुकसान झालेलं आहे। म्हणजे त्याने ती वस्तू किती रुपयाला विकली असेल विद्यार्थ्यांनो, 150 मधून आपण काय करूया, 15 रुपये वजा करूया, तर 5 3 आणि 1 135 रुपयाला ती वस्तू त्याने विकलेली असावी। 135 रुपयाला 150 रुपयाची वस्तू 135 रुपयाला विकल्यामुळे त्या व्यक्तीला 15 रुपये तोटा झालेला आहे, आणि 15 रुपये तोटा हा 10% तोटा आहे, आणि हे उत्तर पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आलेलं आहे। ही अगदी सोपी पद्धत आहे विद्यार्थ्यांनो। याही व्यतिरिक्त आपण खरेदी किंमत काढताना जी पद्धत वापरतो ती पद्धत सुद्धा या ठिकाणी वापरता येईल, परंतु त्यापेक्षा ही पद्धत अगदी सोपी आहे। तुम्हाला समजण्यासाठी आपण ती पद्धत बघूया बघा। समजा घेऊया त्या वस्तूची खरेदी किंमत 100 रुपये असती, तर त्याला 10% तोटा झाला। 100 रुपयावर 10 रुपये तोटा म्हणजेच किती विद्यार्थ्यांनो, 90 रुपये त्याची विक्री किंमत असली म्हणजे राहिली असती, ठीक आहे। परंतु आता आपल्या व्यवहारामध्ये बघा, इथे 100 रुपये ही खरेदी किंमत आपण गृहीत धरली होती। आपल्या व्यवहारामध्ये खरेदी किंमत किती आहे, 150 रुपये, आणि आपल्याला काय काढायचे आहे, ह्याची विक्री किंमत काढायची आहे। अशा प्रकारचा अपूर्णांक तयार झाल्यानंतर बघा, आता आपण काय करूया विद्यार्थ्यांनो, हा जो x आहे हा x या बाजूला इकडेच राहू देऊया, आणि इकडचा हा 150 जो अंक आहे जो छेदस्थानी आहे, हा या बरोबर चिन्हाच्या आपण जेव्हा डावीकडे आणू तेव्हा हा काय होणार बघा, हा इथं भागाकार असताना हा इथं काय होईल, गुणाकारात होईल। म्हणजे काय बघा विद्यार्थ्यांनो, 90 गुणिले 150 भागिले 100। आता बघा आपण काय करणार, याच्यातले 0 0 कमी करून घ्या, 1 1, हा 0 कमी करूया, हा 1 बघा। आता काय उरलं बघा, 15 9 135, 15 9 135 बरोबर x, म्हणजे या x ची किंमत आपल्याला किती रुपये मिळाली विद्यार्थ्यांनो बघा, 135 रुपये। म्हणजे या ठिकाणी विक्री किंमत किती आहे, 135 रुपये आहे। तर ही पद्धत सुद्धा जी आपण खरेदी किंमत काढण्याकरता जी पद्धत वापरली होती ती पद्धत सुद्धा आपण विक्री किंमत काढण्याकरता वापरू शकतो, पण त्याहीपेक्षा अगदी सोपी पद्धत ही आपण सुरुवातीला जी वापरली ही आहे। अशा प्रकारे याचं जे उत्तर होतं ते होतं पर्याय क्रमांक सी। प्रश्न क्रमांक 2, एका दुकानदाराने एक खेळणे 6 रुपयांना विकले तेव्हा त्याला 20% नफा झाला,
त्या खेळण्याची खरेदीची किंमत किती होती. आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे आणि खरेदी किंमत काढण्याची पद्धत आपण याही अगोदर स्वाध्याय 13.1 मध्ये सुद्धा समजून घेतलेली आहे. आपण काय करूया बघा विद्यार्थ्यांनो, समजा म्हणूया, समजा त्या खेळण्याची किंमत 100 रुपये असती, तर त्याच्यावर 20% नफा, 100 रुपयावर 20% नफा म्हणजे 20 रुपये नफा, म्हणजे त्या वस्तूची विक्री किंमत किती राहिली असती 120 रुपये. तर हे झालं आपलं समजाचा भाग. आता आपण आपल्या उदाहरणातलं बघूया बघा. त्या वस्तूची जी विक्री किंमत आहे ती किती आहे 6 रुपये. इथं आपण 6 रुपये लिहून घेऊया. विक्री किंमत वर घेतलं, ही समजाची खरेदी किंमत, आणि आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं, खरेदी किंमत काढायची आहे. मग याला आता सोडवूया बघा विद्यार्थ्यांनो. बरोबर हा एक्स आपण डावीकडे आणूया. आता बघा 6 गुणिले या ठिकाणी भागाकारातील संख्या ही काय होत आहे, गुणाकारात जात आहे, आणि इकडे गुणाकारातील संख्या ही काय होत आहे, भागाकारात येत आहे 120. याला सोडवणं फार सोपं आहे बघा. 0 0 आपण कमी करून घेऊया. नंतर बघा 6 1 6 आणि 6 2 12, म्हणजे 6 आणि 6ला भाग जातो आणि 6 आणि 12ला सुद्धा भाग जातो, 6 2 12. आता काय उरलं बघा विद्यार्थ्यांनो, पुन्हा 2 उरला. आता इथं जास्त कापा होऊन येऊन बघा काय करूया, 10 गुणिले 1 किती होत आहे 10, 10 1 10 आणि भागिले 2. आता याचा भागाकार जर आपण सोडवला विद्यार्थ्यांनो, तर 2 ने जर 10ला भाग दिला तर भागाकार किती येतो 5 येतो. म्हणजेच त्या व्यक्तीची खरेदी किंमत आहे 5 रुपये. आणि हे उत्तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचं काय विद्यार्थ्यांनो, की तुम्हाला हा अशा प्रकारचा जो आपण समजाचा भाग घेतो आहे, हा समजाचा भाग जर तुम्हाला तयार करता आला तर नंतर तुम्हाला ह्या फक्त संख्या ठेवायची, ह्या संख्यांची क्रिया करायची असते आणि आपलं उत्तर अगदी अचूकपणे आपल्याला मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 3, संत्र्याची एक पेटी 250 रुपयाला खरेदी केली. 20% नफा मिळवण्यासाठी ती पेटी कोणत्या किमतीला विकावी. आपल्याला या ठिकाणी विक्री किंमत काढायची आणि विक्री किंमत काढण्याची पद्धत आपण उदाहरण क्रमांक 1 मध्ये सुद्धा समजून घेतलेलं आहे. बघा अगदी सोपा प्रश्न आहे. त्याची खरेदी किंमत आहे 250 रुपये. बघा त्या संत्र्याच्या पेटीची खरेदी किंमत किती आहे 250 रुपये. आणि या व्यवहारामध्ये त्या व्यक्तीला किती टक्के 20% नफा व्हायला पाहिजे, 20% नफा व्हायला पाहिजे. म्हणजे 250 रुपयाची वस्तू किती रुपयाला विकल्यानंतर त्या माणसाला 20% नफा होईल हे आपल्याला काढायचं आहे, विक्री किंमत काढायची आहे. मग सोपी पद्धत काय देतो, या 250चे 20% किती रुपये होतात हे आपण काढून घेऊया. 250चे 20% म्हणजे काय बघा अशी मांडली होती. मग 250चे म्हणजे गुणिले 20% आपण अपूर्णांकात कसं लिहितो विद्यार्थ्यांनो 20/100. आता हा गुणाकार करण्याची पद्धत काय आहे, याच्या छेदस्थानी आपण काय धरतो 1 हा अंक गृहीत धरत असतो. आता काय करूया बघा विद्यार्थ्यांनो, 1 0 कमी केला, इथला 1 0 कमी करूया, इथला 1 0 कमी करूया, इथला 1 0 कमी करून घेऊया. त्यामुळे भागाकार संपलेला आहे. आणि आता काय होतं बघा 25 दुने 50 रुपये. म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो, या 250चे 20% किती होते 50 रुपये होते. या 250चे 20% 50 रुपये होते. म्हणजे या व्यक्तीला 250 रुपयाची वस्तू 50 रुपये अधिक किंमत लावून जर विकली तर त्याला 20% नफा होणार आहे. मग 250 रुपयाची वस्तू त्याच्यामध्ये आपण 50 रुपये अधिक करूया, अधिक 50 रुपये जर आपण केलं तर याची एकूण बेरीज होती विद्यार्थ्यांनो 300 रुपये. म्हणजे त्या दुकानदाराला 250 रुपयाची वस्तू 300 रुपयाला विकल्यानंतर 20% नफा होणार आहे. म्हणजे त्याची विक्रीची किंमत किती असायला पाहिजे 300 रुपये असायला पाहिजे. आणि हे उत्तर पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आलेलं आहे. ही अगदी सोपी पद्धत आहे विक्री किंमत काढण्याची. खरेदी किंमत काढायचं असेल तर जे याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने समजाचा भाग घ्यायचा. या ठिकाणी सुद्धा आपण समजा हा भाग घेऊ शकतो, समजाच्या पद्धतीने सोडवू शकतो, पण त्यापेक्षा ही पद्धत अगदी सोपी आहे. प्रश्न क्रमांक 4, एका माणसाने एक जुनी सायकल 450 रुपयांना खरेदी केली आणि तिच्या दुरुस्तीवर 50 रुपये खर्च केले. जर त्याने ती 600 रुपयांना विकली तर त्याला किती टक्के नफा झाला. 2010 मध्ये विचारलेला प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो आणि अतिशय सोपा प्रश्न आहे बघा. त्याला किती टक्के नफा झाला हे आपल्याला काढायचं आहे. आणि किती टक्के नफा झाला हे काढण्याकरता, शेकडा नफा काढण्याकरता सुरुवातीला त्या व्यक्तीला किती रुपये नफा झाला,
किती रुपये नफा झाला हे काढावं लागत असते. आणि नफा काढण्याकरता निव्वळ नफा काढण्याकरता आपल्याला त्या वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत माहीत असायला पाहिजे. बघा, ह्या दोन किमती माहीत झाल्यानंतर मग आपण त्या व्यक्तीला किती रुपये निव्वळ नफा झाला हे आपण काढू शकतो. मग आपण काय करूया बघा, आता उदाहरणार्थ थोडंसं एकदा पुन्हा बारकाईने निरीक्षण करूया. 450 रुपयांना त्याने सायकल खरेदी केली, म्हणजे खरेदी किंमत 450 रुपये होईल असं बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटेल. परंतु थोडंसं बघा, आणखी थांबून जा. 450 रुपयांना खरेदी केली आणि तिच्या दुरुस्तीवर 50 रुपये खर्च केले, म्हणजे हे दुरुस्तीवर केलेला खर्च सुद्धा काय होणार विद्यार्थ्यांनो, खरेदी किमतीमध्ये आपल्याला धरावा लागणार आहे. म्हणजे 450 अधिक हे 50 रुपये, म्हणजे त्याची खरेदी किंमत किती झाली बघा, ती 500 रुपये. त्या माणसाने ती जुनी सायकल जी आहे ती जुनी सायकल 450 रुपयाला जर घेतली आणि 50 रुपये खर्च केले, म्हणजे त्याला ती सायकल 500 रुपयाला पडलेली आहे. नंतर बघा, त्याची विक्री किंमत दिलेली आहे 600 रुपये. 600 रुपये. आता आपल्याला खरेदी किंमत मिळाली, विक्री किंमत मिळाली, याच्या आधारे आपण नफा काढू शकतो. निव्वळ नफा किती रुपये झाला बघा, तर नफा काढण्याचं सूत्र आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत, म्हणजे 600 वजा 500 बरोबर 100 रुपये. म्हणजे त्या माणसाला निव्वळ नफा किती झालेला आहे विद्यार्थ्यांनो, 100 रुपये नफा झालेला आहे. आणि आपल्या उदाहरणामध्ये आता आपल्याला काय म्हटलंय, किती टक्के नफा झाला, म्हणजे हे 100 रुपये म्हणजे किती टक्के आहेत याचं शेकडा रूपांतर आपल्याला करायचं आहे, शतमानामध्ये रूपांतर करायचं आहे. आणि शेकडा नफा काढण्याचं सूत्र बघा विद्यार्थ्यांनो, शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100. फार सोपं सूत्र आहे बघा, नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि आता या सूत्रामध्ये आपण आपल्या किमती ठेवून घेऊया. बघा, नफा किती आहे 100 रुपये, म्हणजे 100 गुणिले 100 आणि भागिले किती खरेदी किंमत किती आहे विद्यार्थ्यांनो, 500 रुपये. 500 रुपये. त्याला सोडवूया बघा, 1 2 1 2. नंतर बघा 5 1 5 आणि 20 5 100. आता काय उरलं बघा विद्यार्थ्यांनो, 20 1 20, म्हणजे 20%. आपलं जे उत्तर आहे ते काय आलेलं आहे, 20% आलेलं आहे. आणि 20% हे उत्तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 5. एका माणसाने एक टेबल 650 ला खरेदी केले आणि त्याच्या दुरुस्तीवर 50 रुपये खर्च केले. त्याने ते 840 रुपयाला विकले. त्याला किती टक्के लाभ झाला? या ठिकाणी लाभ हा शब्द आहे विद्यार्थ्यांनो, लाभ म्हणजेच नफा, नफा म्हणजेच फायदा. तर आताच आपण जे उदाहरण सोडवलं अगदी त्या प्रकारच्या बघा विद्यार्थ्यांनो, त्याची खरेदी किंमत किती रुपये बघा, खरेदी किंमत 650 रुपयाला खरेदी केले आणि 50 रुपये त्याच्या दुरुस्तीवर खर्च केले, म्हणजे त्याची एकूण खरेदी किंमत झाली विद्यार्थ्यांनो 700 रुपये. नंतर विक्री किंमत बघा किती आहे विद्यार्थ्यांनो, विक्री किंमत आपल्याला दिलेली आहे 840 रुपये. 840 रुपये. आता आपल्याला त्याचा किती रुपये शेकडा नफा झाला हे काढायचं आहे. त्यापूर्वी आपल्याला निव्वळ नफा किती रुपये झाला हे काढावं लागत असते. आणि नफा काढण्याकरता काय करतो आपण विद्यार्थ्यांनो, विक्री किंमत वजा खरेदी किंमत, म्हणजे 840 वजा 700 रुपये, म्हणजे एकूण किती विद्यार्थ्यांनो 140 रुपये. त्याला जो निव्वळ नफा झाला तो 140 रुपये झालेला आहे. आता आपण याला काय करूया, हे शेकडा नफा किती हे आपण काढून घेऊया. आणि शेकडा नफा काढण्याचं सूत्र आताच आपण बघितलं बघा, नफा गुणिले 100. नफा किती आहे 140 रुपये, म्हणजे 140 गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. खरेदी किंमत किती विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 700 रुपये. आता बघा आपण याला कमी करून घेऊया, 1 2 1 2. पुन्हा बघा 7 1 7, 7 2 14 आणि 7 0 0, म्हणजे 20 7 140. आता काय उरला बघा विद्यार्थ्यांनो, भागाकार संपलेला आहे. 20 गुणिले 1 म्हणजेच 20%. म्हणजे या व्यवहारात सुद्धा त्या माणसाला किती रुपये नफा झालेला आहे, 20% नफा झालेला आहे. आणि हे उत्तर पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 6. प्रत्येक वस्तूच्या विक्रीपाठी 10 रुपये तोटा सोसून काही वस्तू एका व्यापाऱ्याने विकल्या असता त्याला 16.2% तोटा झाला, तर प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे.
परंतु या ठिकाणी बघा आपल्याला टक्केवारीमध्ये तोटा किंवा नफा दिलेला नाहीये, तर फक्त काय म्हटलंय, प्रत्येक वस्तूच्या विक्रीपाठी 10 रुपये तोटा झालेला आहे, 10 रुपये तोटा झालेला, नुकसान झालेलं आहे. तर काय करूया बघा आपण विद्यार्थ्यांनो, गृहीत धरूया की खरेदी किंमत, समजा त्या वस्तूची खरेदी किंमत काय असती, एक्स असती, त्या वस्तूची खरेदी किंमत काय असती, एक्स असती. तर एक्स चे 16.2/3 16.2/3 टक्के. आता टक्के म्हटलं बघा विद्यार्थ्यांनो, याला टक्के करण्याकरता याला 100 ने गुणलं असेल, बरोबर आहे. मग याच्यातले आपण टक्के काढण्याकरता याला काय करूया, 100 ने भाग देऊया, म्हणजे 1/100 टक्केवारीमध्ये आपण याला असं लिहू. याच्यातले टक्के आपण काढून घेऊया. बरोबर किती रुपये आलेला आहे, 10 रुपये, बरोबर 10 रुपये आलेले. या एक्स चे 16.2/3 टक्के हे किती आलेले आहे, 10 रुपये नुकसान झालेलं आहे. मग आता आपण याला जर सोडवलं बघा विद्यार्थ्यांनो, तर सुरुवातीला बघा या अपूर्णांकाला, पूर्णांकयुक्त पूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक करून घेऊया. तर एक्स गुणिले याचा अंशाधिक अपूर्णांक करताना काय करतो, या दोघांचा गुणाकार आणि मग याच्यामध्ये मिळवत असतो. तर बघा 16 × 48, 48 + 2 50, 50/3 गुणिले 1/100 बरोबर 10. आता बघा आपण याला हा गुणाकार तिरप्यामध्ये कमी करून घेऊया. 50 × 50 आणि 50 × 100. म्हणजे आता इकडे काय उरलं बघा विद्यार्थ्यांनो, एक्स गुणिले 1/3 गुणिले 1/2 बरोबर 10. आता हे सोडवत असताना बघा विद्यार्थ्यांनो, हा एक्स इकडेच ठेवूया, एक्स बरोबर, आणि हे दोन्ही अपूर्णांक या समीकरणाच्या बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेऊया. आता उजवीकडे नेल्यानंतर काय होईल बघा विद्यार्थ्यांनो, हे जे छेदस्थानी संख्या दिल्या ह्या भागाकारात जे आहेत ह्या काय होईल, गुणाकारात जातील. म्हणजे काय होईल बघा विद्यार्थ्यांनो, 10 × 3 × 2 आणि इथं ज्या अंशामध्ये आहेत ज्या गुणाकारात त्या इकडे काय होईल विद्यार्थ्यांनो, भागाकारात जातील. म्हणजे 1 × 1. आणि याला जर सोडवलं बघा आता विद्यार्थ्यांनो, तर 1 × 1 म्हणजेच 1, 10 × 30 आणि 30 दुने 60, 60/1 म्हणजेच 60 रुपये. आपलं जे उत्तर आलेलं ते आलेलं आहे 60 रुपये. आणि हे उत्तर पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आलेलं आहे. तर बघा विद्यार्थ्यांनो, ही थोडीशी एक लांबलचक पद्धत आहे. आपण आणखी एक पद्धत वापरून हे उत्तर काढू शकलो असतो, आणि ती पद्धत म्हणजे पर्यायाचा पडताळा घेणे. याचा अर्थ काय विद्यार्थ्यांनो, की कोणत्या संख्येचे, 4 पर्याय दिलेत ना, यापैकी कोणत्या संख्येचे 16.2/3 टक्के 10 रुपये होतात, ही एक पद्धत आपण वापरू शकलो असतो. बघा आपण याला समजून घेण्याकरता अगदी पटकन की पहिला पर्याय घेऊया. 60 चे म्हणजे गुणिले 16.2/3 टक्के, टक्केला आपण असं लिहितो, बरोबर किती यायला पाहिजे, 10 रुपये यायला पाहिजे. हे 10 रुपये उत्तर यायला पाहिजे, असं याचं 10 यायला पाहिजे. याला सोडवल्यानंतर याचं उत्तर काय यायला पाहिजे, 10 यायला पाहिजे. मग येते का बघा, आपण करून घेऊया. 60 गुणिले बघा याला काय करणार आपण, गुणाकार पूर्णांक अंशाधिक पूर्णांक म्हणूया. 16 × 48 न 2 50, 50/3 गुणिले 1/100. या ठिकाणी तुम्हाला हे थोडंसं वाटत असेल की आपण 1/100 का बरं लिहिलं, तर बघा विद्यार्थ्यांनो, याला टक्के करण्याकरता 16.2/3 याला टक्के करण्याकरता याला आपण काय केलं विद्यार्थ्यांनो, 100 ने गुणलेलं आहे. 100 ने गुणल्यानंतर याला काय झालं विद्यार्थ्यांनो, याचा आपण गुणाकार जेव्हा करतो इथं आपण काय करतो, 1 देतो. आणि मग याचं केल्यानंतर याचं किती उत्तर येते विद्यार्थ्यांनो, 16.2/3 टक्के असं उत्तर येत असते. याला 100 ने गुणल्यानंतर याचे टक्केवारीमध्ये रूपांतर होत असते. आता आपण काय करतो या ठिकाणी विद्यार्थ्यांनो, ही टक्केवारी इथून बाहेर काढत आहोत, बाजूला काढत आहोत. मग काढण्याकरता, याच्यातून टक्के काढण्याकरता याला काय करावं लागेल विद्यार्थ्यांनो, 100 ने भाग द्यावा लागेल. याला जोडण्याकरता आपण याला गुणलो 100 ने, आणि याच्यातून ही टक्केवारी काढण्याकरता याला आपण काय करावं लागेल, 100 ने भाग द्यावा लागेल. आणि म्हणून आपण इथे काय लिहिलं विद्यार्थ्यांनो, याच्या उलट लिहिलं बघा. 100/100 होतं ना, आता इथं आपण काय लिहिलं 1/100. ठीक आहे. याचं उत्तर बरोबर 10 यायला पाहिजे. बघा करून घेऊया, कमी करूया. 50 × 50 आणि 50 दुने 100, 3 × 1 = 3 आणि 20 × 60.
आता काय उरलं बघा, 20 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजेच 20, 1 गुणिले 1 गुणिले 2 म्हणजेच 2, 20 भागिले 2 याचं उत्तर काय ते विद्यार्थ्यांनो 10 येत असते. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते अगदी बरोबर आहे. 60 चे 16.2 हे काय होत आहे 10 रुपये होत आहे. आणि या प्रकारे या पद्धतीने सुद्धा आपण उत्तर काढू शकलो असतो पर्याय पडताळून. नाहीतर मग आता आपण सुरुवातीला जी पद्धत बघितली या पद्धतीने सुद्धा उत्तर आपण काढू शकतो. हे उत्तर पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 7, 4.25 लाख रुपयांना एक जुने घर विकत घेऊन 1.25 लाख रुपये खर्च करून ते दुरुस्त केले व ते 20% नफा घेऊन विकले. या व्यवहारात झालेला नफा किती? म्हणजे किती रुपये नफा झाला हे आपल्याला काढायचं आहे. पहिल्यांदा बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपल्याला त्या वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत माहीत असायला पाहिजे. मग आपण किती टक्के नफा झाला हे आपण किंवा किती रुपये नफा झाला हे काढू शकतो. आपल्या व्यवहारामध्ये बघा आपल्याला खरेदी किंमत दिलेली आहे 4.25 लाख रुपये. आता हेच विद्यार्थ्यांना तुम्हाला करता आलं पाहिजे. 4.25 लाख रुपये आणि 1.25 लाख रुपये, 1.25 लाख रुपये आणि 4.25 लाख रुपये ही रक्कम तुम्हाला लिहिता आली पाहिजे, अंकामध्ये लिहिता आली पाहिजे. तर बघा 4.25 लाख रुपये म्हणजे किती विद्यार्थ्यांनो 3,75,000 रुपये, 3,75,000 रुपये हे झाले 4.25 लाख रुपये. आणि 1.25 लाख रुपये त्याच्या दुरुस्तीवर खर्च आला म्हणजे 1 लाख, 1.25 लाख म्हणजे 1,25,000 रुपये. एवढ्या रुपयाला ते दुरुस्त केले आणि नंतर ते 20% नफा घेऊन विकले. म्हणजे त्याची खरेदी किंमत काय बघा विद्यार्थ्यांनो, ही त्याची खरेदी किंमत आहे. ही मूळ किंमत आणि त्याच्या दुरुस्तीवर केलेला खर्च. खरेदीची मूळ किंमत आहे 4.25 लाख रुपये आणि दुरुस्तीचा खर्च आहे 1.25 लाख रुपये. याची जर बेरीज केली विद्यार्थ्यांनो 0 0 0 0 आणि हातचा एक 5 लाख रुपये. म्हणजे एकूण त्या वस्तूची खरेदी किंमत किती विद्यार्थ्यांनो 5 लाख रुपये आहे. नंतर बघा काय म्हटलं आहे, या 5 लाख रुपयाच्या खरेदी किमतीवर 20% नफा घेऊन विकले. या 5 लाखाचे आपण काय करणार विद्यार्थ्यांनो 20% आपण काढावे लागतील. 20% काढल्यानंतर मग त्याला किती रुपये नफा झाला हे आपण काढू शकतो. 5 लाखाचे 20%. मग आपण संख्या लिहून घेऊया का, या अवघड नाही, सोपंच आहे बघा. 5 लाखाचे 20% म्हणजे 5 लाख आपण असं लिहिणार, 5 लाखाचे 20%. 20% बघा. आता आपण याला जर सोडवलं तर इथला एक शून्य कमी करून घेऊया, इथला एक आणि इथला सुद्धा एक. ठीक आहे. आता काय उरलं बघा विद्यार्थ्यांनो 5 दुने 10, किती शून्य 1 2 3 4, 1 2 3 4, एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष म्हणजे 1 लाख रुपये. 5 लाखाचे 20% हे किती होतात 1 लाख रुपये होतात. म्हणजे त्या व्यक्तीने तो घर 20% नफा घेऊन विकले म्हणजे 1 लाख रुपये त्या माणसाला नफा झाला. 5 लाखामध्ये 1 लाख रुपये त्याने अधिक किंमत घेतलेली आहे आणि ती वस्तू मग त्याने नक्कीच किती रुपयाला विकली असेल 6 लाख रुपयाला विकलेली असेल. 6 लाख रुपये त्याची काय आहे विक्री किंमत आहे आणि खरेदी किंमत किती आहे 5 लाख रुपये. आणि या व्यवहारामध्ये त्या माणसाला 1 लाख रुपये नफा झाला म्हणजे 20% नफा झालेला आहे. 20% नफा झालेला. मग हे उत्तर आपल्या पर्यायामध्ये बघा, पर्याय क्रमांक ए या ठिकाणी दिलेला आहे 1 लाख रुपये. क्रमांक 8, एका माणसाने एक स्कूटर 47,000 रुपयाला खरेदी केली व तिच्या दुरुस्तीवर 3,000 रुपये खर्च केले. त्याने ती 52,000 रुपयाला विकली. त्याचा नफा अथवा तोटा किती टक्के? खरेदी किंमत आणि विक्री किंमत समजून घेऊया पहिल्यांदा. खरेदी किंमत आणि विक्री किंमत ह्या दोन किमती तुम्हाला बरोबर शोधता आल्या पाहिजे. बघा त्याने काय केलं आहे 47,000 रुपयाला खरेदी केली आणि तिच्या दुरुस्तीवर 3,000 रुपये खर्च केलं. म्हणजे मूळ किंमत अधिक दुरुस्तीचा खर्च दोघांची बेरीज आपल्याला करावी लागेल, ती होणार आहे खरेदी किंमत. 47,000 अधिक 3,000 जर आपण केलं विद्यार्थ्यांनो तर याचं उत्तर येते 50,000 रुपये. म्हणजे त्या माणसाची खरेदी किंमत आहे 50,000 रुपये आणि विक्री किंमत किती आहे 52,000 रुपये. आता तुम्ही बघा विक्री किंमत जास्त आहे की खरेदी किंमत जास्त आहे, तर विक्री किंमत जास्त आहे. आणि जेव्हा विक्री किंमत जास्त असते तेव्हा नक्कीच काय होतो नफा होत असतो. मग आपल्याला काय म्हटलेलं आहे त्याचा नफा अथवा तोटा किती टक्के. या ठिकाणी नफा झालेला आहे. आता नफा हा झालेला आहे हा किती रुपये, कारण त्याचे आपल्याला टक्के काढायचे आहेत, शेकडा नफा काढायचा आहे. त्यामुळे निव्वळ नफा किती रुपये झाला हे आपण काढून घ्यायला पाहिजे. तर 52,000 रुपयाला जर विकलं 50,000 रुपयाची वस्तू
तर आपल्याला हे तोंडी सुद्धा समजते विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी त्या व्यक्तीला 2000 रुपये काय झालेला आहे, नफा झालेला आहे. आता हा 2000 रुपये शेकडा किती टक्के आहे आपण काढून घेऊया. शेकडा नफा काढण्याचं सूत्र माहिती आहे मला. शेकडा नफा बरोबर नफा गुणिले म्हणजे 2000 गुणिले 100 भागिले खरेदी किंमत म्हणजे 50,000. हे जर आपण सोडवलं बघा, 1 2 1 2 पुन्हा 1 2 1 2. आता काय उरलं बघा विद्यार्थ्यांनो, 20/5 म्हणजे 20 भागिले 5. आणि आता आपण याचा भागाकार जर केला तर 5 चौक 20 म्हणजे 4%. 4% काय झालेला आहे, नफा झालेला आहे. त्या व्यक्तीला या व्यवहारामध्ये 4% नफा झालेला आहे. आणि हे उत्तर पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 9. राहुलने जुना दूरचित्रवाणी संच 3000 रुपयाला विकत घेतला. त्याने त्याच्या दुरुस्तीवर 300 रुपये खर्च केले. त्याने तो संच 3500 रुपयाला विकला. त्याला किती नफा झाला. विद्यार्थ्यांनो या ठिकाणी किती रुपये नफा झाला असा हा प्रश्न आहे. या ठिकाणी टक्केवारी वगैरे काढायची नाही, आपल्याला फक्त काय काढायचं आहे, निव्वळ किती रुपये नफा झाला हे रुपयामध्ये सांगायचं आहे. आणि निव्वळ हा जो रुपयामधला नफा हा काढण्याकरता आपल्याला विक्री किंमत आणि खरेदी किंमत दोन किमती माहीत असायला पाहिजे. मग त्याच्या आधारे आपण नफा काढत असतो. तर बघा मग खरेदी किंमत या व्यवहारामध्ये खरेदी किंमत आणि विक्री किंमत हे आपण काढून घेऊया. त्याची खरेदी किंमत बघा 3000 रुपये, ठीक आहे. त्यानंतर त्याच्या दुरुस्तीवर 300 रुपये खर्च, म्हणजेच मूळ किंमत अधिक खर्च दोघांची बेरीज केली तर किती होते विद्यार्थ्यांनो, 3300 रुपये. म्हणजे त्या व्यक्तीची तो दूरचित्रवाणी संच जो आहे तो त्याने 3300 रुपयाला खरेदी केलेला आहे. आणि नंतर त्याने तो संच 3500 रुपयाला विकलेला आहे. विक्री किंमत जास्त आहे म्हणजेच नफा झालेला आहे. आणि नफा काढण्याकरता सूत्र आहे नफा बरोबर विक्री किंमत 3500 वजा खरेदी किंमत 3300. वजा बाकी जर केली बघा विद्यार्थ्यांनो, 0 मधून 0 वजा केला तर 0, 0तून 0 वजा केला 0, 5 मधून 3 वजा केले तर 2 आणि 3 मधून 3 वजा केले तर 0. म्हणजेच किती बघा विद्यार्थ्यांनो, 200 रुपये. त्या व्यक्तीला या व्यवहारामध्ये 200 रुपये का झालेला आहे, नफा झालेला आहे. आणि हे उत्तर पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आलेलं आहे. तर अशा प्रकारे आज आपण स्वाध्याय 13.2 हे समजून घेतलेलं आहे. आशा करतो की तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच मदत करणारा ठरेल. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि हो, माझ्या चॅनलला सर्वांनी कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.